स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी। सर्वजण कसे आहात? एकदम आनंदी आणि आरोग्यदायी असाल ही श्री स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची म्हणजे आपल्या सर्वांची आतुरतेने स्वामी सेवेकरी आतुरतेने वाट का पाहतात गुरुपौर्णिमेची। आपल्या गुरूंची सेवा, आपल्या गुरूंना जेवढा वेळ दिला तेवढा आपल्यासाठी खरंच तो कमी आहे। कारण आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वामींना किती वेळ देतो, किती नामस्मरण करतो, किती सेवा करतो याच्यावर अवलंबून असतो। प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। तर स्वामींच्या सेवेबद्दल मी आज माहिती सांगणार आहे। गुरुपौर्णिमेबद्दल आपण कोणती सेवा करावी, आपण साधी आणि सोपी ही एक सेवा तर करू शकतो। गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुपौर्णिमा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। गुरुपौर्णिमेचा हा दिवस एकदम एका सणासारखा साजरा होतो, जिथे आपल्याला गुरुकडून ज्ञान प्राप्त होतं आणि गुरुकडून आपल्याला आपल्या जीवनाचं मार्गदर्शन प्राप्त होतं। जसं महर्षी व्यास हे जे आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी यांचा जन्म झाला होता आणि महर्षी व्यास हे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात आणि यांच्या महर्षी व्यास यांच्या चरणाची गुरुपौर्णिमेच्या दिवशी यांचे प्रतिमा, फोटो किंवा चरण यांच्या गुरुचरणाची पूजा केली जाते। कारण त्यांचा म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आहेत। त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये वारंवार आणि आयुष्यभर त्यांचा आशीर्वाद प्राप्त आपल्या आयुष्यामध्ये राहावा म्हणून ते महर्षी व्यास यांच्या चरणाची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करणे हे खूप याला महत्त्व आहे। कारण आई वडील आपले गुरु आणि त्याच्यानंतर आपले जे गुरु आहेत आपल्या म्हणजे अज्ञानाकडून आपल्याला ज्ञानाकडे नेणारे हे महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झालेला आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा म्हणून हा दिवस साजरा करत असतो। तसेच आपल्या आता स्वामींनी काय सांगितलेलं आहे, काहीही नका करू, कोणत्याही सेवा नका करू, फक्त नामस्मरण आणि भक्ती आणि विश्वास आणि मनापासून जे भक्तीमध्ये जे शक्ती आहे ती कशामध्येही नाही। पण भक्ती कशी असावी? भक्ती अशी असावी, आपल्या भक्तीमध्ये कधीही अहंकार नसावा, आपल्या भक्तीमध्ये कधीही कोणताही घमंड नसावा, भक्तीमध्ये कधीही खोटेपणा नसावा, भक्तीमध्ये कधीही कोणताही दिखावा नसावा, याला म्हणतात भक्ती। भक्तीमध्ये आपल्या एवढी शक्ती असावी, एवढी दृढ श्रद्धा भक्ती मनापासून केली तर ती खरंच आपल्या स्वामीपर्यंत पोहोचू शकते। पण जर आपल्या भक्तीमध्ये खोटेपणा असेल, आपल्या भक्तीमध्ये दिखावा असेल, आपल्या भक्तीमध्ये अहंकार असो, त्या भक्तीला शून्य एवढाही आपल्याला फळ प्राप्त होत नाही, एवढाही त्या भक्तीला अर्थ नाहीये। म्हणून भक्ती अशी करा निष्फळ आणि कोणतेही पाप आपल्या मनामध्ये न ठेवता स्वामींची भक्ती तुम्ही करू शकता। आपल्या स्वामीला ज्या लोकांनी कोणी जे सेवेकरी आहेत ज्यांनी गुरु मानलेलं नाही त्यांनी नक्कीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्याला गुरुकडून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ज्ञानाचं प्रतीक, महर्षी व्यासला ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं। तसेच हा दिवस आपल्याला गुरु करण्याचा आहे। आपण ज्याने स्वामींना गुरु केलेला आहे, ज्याने गजानन महाराजांना गुरु केलेला आहे, आपापल्या ज्यांनी गुरु केलेला आहे त्यांची सेवा 21 दिवसाची मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। येणाऱ्या 10 जुलैमध्ये 2025 गुरुवार, 10 जुलै गुरुवारच्या दिवशी, गुरुवारचा दिवस आहे 2025ला गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंचा साजरा होणार आहे गुरुपौर्णिमेचा। तर या दिवशी येणाऱ्या जून महिन्यामध्ये 20 तारखेपासून तर 10 जुलै महिन्यापर्यंत स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्या दत्तगुरूंची सेवा, दत्तगुरूंचा तिसरा अवतार स्वामी समर्थ महाराज मानले जातात आणि दत्तगुरूंची सेवा ही 21 दिवसाची 20 जून पासून तर 10 जुलैपर्यंत आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे। कोणते नियम आहेत, काय करायचं, काय नाही, काय खायचं, काय टाळायचं ही संपूर्ण माहिती देणार आहे। म्हणून एक कळकळीची विनंती आहे, पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। आवडलीच माहिती तर नक्कीच लाईक करा, माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा 21 दिवसाची आपल्याला खूप व्हिडिओ मी याच्यावर बनवलेला आहे। आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचं हे 21 अध्यायाचं पारायण आहे। हे 21 अध्यायाचं हा जो ग्रंथ आहे हा फक्त 21 अध्यायाचा आहे।
ज्यांची इच्छा आहे आपल्या गुरुसाठी काहीतरी करायची, हे 21 अध्यायाचं आपलं दैनंदिन जीवन जे आहे, आपला हा जो वर्तमान काळ आहे, तर ह्या आपल्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये आलेला संकटाचा गाडा आहे, संकटाचा डोंगर आहे, तो दूर होण्यासाठी हे स्वामी चरित्र सारामृत काम हे करत असते. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ म्हणजे रोजचे 3 अध्यायाचे काय का घ्यायचे असतात, हे नियम, नित्य नियम. स्वामींचा नित्यसेवा कशी असते, स्वामींची नित्यसेवा आपल्याला माहिती आहे, 3 अध्याय आणि 11 माळी जप. ही स्वामींची नित्यसेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळ कसा, भूतकाळ कसा, भविष्यकाळ कसा. पहिला अध्याय वर्तमान काळ, दुसरा अध्याय भविष्यकाळ, तिसरा अध्याय म्हणजे वर्तमान, भविष्य आणि हे 3 काळ जे आहेत, तर ह्या 3 काळावर अवलंबून आहे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. तर 3 अध्याय घेतल्याने आपलं जीवन पूर्ण म्हणजे जे आपण चक्रामध्ये आहे त्याच्यातून बाहेर पडतो आणि कोणत्याही आपण संकटाचा सामना करत असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळत असते. तर हे 21 दिवसाचं स्वामी समर्थाचं स्वामी चरित्र पारायण आहे. तर आपल्याला 1 आसनी 20 तारखेपासून सुरू करायचं आहे. तर 20 तारखेपासून तर 10 जुलैपर्यंत 1 आसनी पारायण आपल्याला हे 21 अध्याय एकाच वेळेस पठण करायचे आहे. ज्यांना वेळ आहे त्यांनी हे पारायण नक्कीच करावं. हे पारायण जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या जीवनामधला सर्व अंधकार नष्ट होतो. त्याच्यामधली म्हणजे अज्ञानपणा असतो, म्हणजे अज्ञान असते, म्हणजे त्याला अज्ञानच नाही, ते ज्ञानाकडे जातं. त्याला जे अज्ञान आहे ते अज्ञानातून मुक्ती मिळते त्याला आणि तो ज्ञानाकडे जातो. आणि संकल्पयुक्त कोणत्याही संकल्प तुम्ही, जो तुमचा संकल्प आहे तो 21 दिवसाचा पारायण 1 आसनी, 1 आसन घ्यायचं, एकाच आसनावर हे पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही. हा ग्रंथ छोटा आहे, अध्याय फार छोटे छोटे आहेत. हा पूर्ण ग्रंथ 21 अध्यायाचा जे नेहमी वाचणारे सेवेकरी आहेत त्यांना बरोबर 1.5 तास कंप्लीट लागतो. 1.5 तास कसं, सर्वप्रथम आपल्याला नित्यसेवा आहे, तर नित्यसेवामधलं आपल्याला प्रार्थना म्हणजे स्वामी स्तवंती प्रार्थना बोलायची. मग 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा 1 माळ जप करायचा, एक गायत्री माताचा 1 माळ जप करायचा. गायत्री माताचा जप करणं, स्वामींचा 1 माळ जप करणं का, ही 1 माळ जेव्हा आपण पारायणाला बसतो तर पारायणाला बसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोणतेही वाईट किंवा चांगले किंवा आपले दैनंदिन जीवनातले कोणतेही विचार आपल्या डोक्यामध्ये येता कामा नाही. ते न येण्यासाठी आपल्याला आपल्या इष्टदेवतांचा, आपल्या कुलदेवतांचा, आपल्या आराध्यांचा, आपलं माहेरचं कुलदेवता आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन, त्यांना आव्हान करून, आपल्या घरचे जे मोठे आहेत आई बाबा, सासू सासरे, नवरा, त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन, त्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन आपल्या सर्व देवांचं आव्हान करून, आपल्याला संकल्प करून आपल्याला 1 माळ का जपावी, तर आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार न येण्यासाठी. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला वाचताना जांभळ्या नाही येऊ, आपल्या डोळ्यातून पाणी न येण्यासाठी, आपलं मन स्थिर राहण्यासाठी, आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार न येण्यासाठी, म्हणजे एकाग्रता पूर्णपणे तुम्ही मनापासून एकाग्रता आपल्या मनामध्ये आणली तेव्हा आपण हे स्वामी समर्थ महाराजांचं पारायण मनापासून करू शकतो. मी म्हटलं ना, भक्तीमध्ये खूप शक्ती आहे. ही भक्ती आपल्याला एकाग्रता असेल तर ही भक्ती आणि मनापासून ही भक्ती आपण देवापर्यंत ही सेवा करू शकतो. विश्वास, भक्ती आणि मनापासून श्रद्धा पाहिजे तेव्हा हे होऊ शकतं. एकाग्रता येण्यासाठी, डोळ्यातून पाणी न येण्यासाठी, आपल्याला जांभळ्या न येण्यासाठी, आळसपणा न येण्यासाठी, एकाग्रता, एकच मन, फक्त स्वामी आणि स्वामींचं हे जे पारायण आपण करत आहोत या पारायणामधला शब्द, प्रत्येक शब्दाचा उल्लेख म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. पूर्ण तल्लीन आपण त्या पारायणामध्ये मग्न व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही 1 ते 1.5 तास ही पोथी वाचणार तेव्हा कोणत्याही प्रकारचे आपल्या डोक्यामध्ये विचार येता कामा नाही. का, एकाग्रता येण्यासाठी 1 माळ जप करणं
पारायण करायच्या पहिले एक माळ जप करणं आणि गायत्री माताचा एक माळ जप करणं म्हणजे डोकं शांत राहण्यासाठी, एकाग्र येण्यासाठी ह्या 2 माळी जप करणं म्हणजे आपला गायत्री माता मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र. मग स्वामी समर्थ महाराजांचा आवाहन करून त्रिवार मुजरा करून स्वामींचा आशीर्वाद घेऊन स्वामींनाच म्हणायचं ही सेवा माझ्याकडून करून घ्या असा संकल्प करायचा. 21 दिवसाच्या या सेवेला 20 जूनला आपल्याला आरंभ करायचा. आता ही सेवा कशी करायची मी सांगितलं. आता सर्वप्रथम आपल्याला पहिल्या दिवशी एक चौरंग घ्यायचा, एक पाट घ्यायचा, त्याच्यावर स्वामींचा फोटो ठेवायचा, एक आसन टाकायचं. सर्वप्रथम गणपती बाप्पाचं आवाहन करायचं. गणपती बाप्पाला प्रथम म्हणजे गणपती बाप्पाच्या प्रथम पूजेपासून आपल्याला ती पूजा करायची आहे. मग धूप दीप, स्वामीचे आवडते नैवेद्य, स्वामींचे आवडते फुलं, तुपाचा नाही तर तेलाचा दिवा, हे सगळं करून स्वामींची पूजा करायची. मूर्ती असेल तर पंचाभिषेक म्हणजे पंचामृताने अभिषेक करायचा. पाटावर मूर्ती ठेवायची. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि चौरंगावर पाटावर फोटो मांडायचा. हे आपल्याला गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र पारायण त्या चौरंगावर एका साईडला हे पारायण ठेवायचं, एका साईडला ही माळ ठेवायची आहे आणि एका साईडला सुपारी म्हणून गणपती बाप्पा ठेवायचा आहे. आणि पहिल्या दिवशी आपल्याला हे संकल्प करायचा आहे. एक आसन घ्यायचं आहे आणि आपल्या बाजूला एक रिकामं आसन, स्वामी येऊन आपल्या बाजूला बसणार आहेत हेच मनामध्ये स्मरण करून आणि स्वामी आपल्या बाजूलाच आहेत हेच एक चित्त डोक्यामध्ये विचार करून मग पारायणाला बसायचं. संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा? खडीसाखर नारळ हातामध्ये घ्यायचं. खडीसाखर नारळ देवापाशी ठेवायचा. ते नाही जमलं तुम्हाला तर हातावर 3 वेळा पाणी घ्यायचं, एक तांब्यात घ्यायचं, 3 वेळा पळीनं पाणी सोडायचं, 3 वेळा पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर एक फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि हातामध्ये फूल अक्षता घेऊन हा हातावा हात त्याच्यावर ठेवायचा. आपलं गोत्र सांगायचं, आपलं संपूर्ण नाव सांगायचं, आपण कोणत्या निवासस्थानी राहतो ते निवासस्थान आपलं राहत्या घर आहे तिथं करत असाल ते राहत्या घराचं ठिकाण सांगायचं आणि आपले सर्व संपूर्ण परिचय स्वामींना माहिती असतो तरी पण आपण बोलून सांगायचा आणि कोणता संकल्प कोणती इच्छा तुम्ही मागणार आहात ती इच्छा बोलायची आणि स्वामींना म्हणायचं, स्वामी समर्थ महाराज ही सेवा माझी 21 दिवसाची 21 पारायण हे स्वामी चरित्र सारामृताचे एक असनी पारायण 21 पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुमच्या चरणी ही सेवा रुजू करणार आहे. ही सेवा खूप चांगल्या पद्धतीनं कोणतेही संकट अडथळा न येता ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. ही माझी कळकळीची प्रार्थना आहे तुम्हाला, ही प्रार्थना माझी स्वीकार करा. असं करून तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा, शेवटपर्यंत संकल्प करायचा नाही. आता पारायणाची वेळ तुम्हाला दिवसातून ठरवायची आहे. सकाळ, दुपार किंवा सायंकाळ कोणत्याही. आता आज सकाळी तुम्ही पहिल्या दिवशी 20 जूनला जर तुम्ही सकाळी 7चा टाईम ठेवला तर दुसऱ्या दिवशी पण 7लाच वाचा. त्या वेळेला स्वामी वाट पाहतात आपली. ज्या वेळेला आपण जेवण करतो तसं आपल्या पोटामध्ये दुसऱ्या दिवशी आपण त्या वेळेला जेवण नाही केलं की आपल्याला भूक लागते, त्यावेळेला बरोबर पोटामध्ये तुटायला लागतं, कावळे काव काव करतात. त्याच वेळेला आपण बरोबर जेवतो, एक टाईम ठेवतो आपला. तसा सेवेचा पण एक टाईम ठेवा. टायमाला खूप महत्त्व आहे. तर हे एक टाईम ठेवा. सकाळ, सायंकाळ, रात्री 12च्या पहिले, 10च्या पहिले कधीही रात्री तुम्ही पारायण करू शकता. दिवसभरातून कधी जसा वेळ असेल तसं हे पारायण करू शकता. पारायण करून झालं की 11 माळी जप अवश्य आपल्याला श्री स्वामी समर्थ 21 मिनिटाचा 11 माळी तुम्हाला जप करायचा. हे झालं सेवा, एक आसनी पारायण. आता याच्यामध्ये नियम काय आहेत? याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. फक्त मांसाहार खाणं टाळावं, कोणाच्या घरचं अन्न खाणं टाळावं. या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार शिजवणं टाळावं, कारण मांसाहार खाणं टाळलं तर खूपच चांगलं आहे. जर आपल्या घरातले लोक 21 दिवस खाणं म्हणजे ते ऐकू शकत नाहीत आणि ते 21 दिवस न खाता राहू शकत नाही तर त्यांना नक्की खाऊ द्या. तुमचं पारायण करून घ्या आणि तुम्हाला तर खायचंच नाही. जर तुम्हाला करायची वेळ आली असेल आपली पूजापाठ करून घ्या, पारायण वाचून घ्या, हे ग्रंथ वाचून घ्या, 21 अध्याय वाचून घ्या आणि मग तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे मांसाहार ते तुम्ही शिजवू शकता आणि त्यांना देऊ शकता. त्या दिवशी आपल्या देवाचा जो पडदा आहे तो देवाचा पडदा वगैरे बंद करा. देवावर त्याचा कुठल्याही प्रकारचा वास किंवा मग कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर सावली नाही पडली पाहिजे, ते एक नियम पाळा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 21 दिवस राग
चिडचिड आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार पूर्ण नष्ट करायचे, पवित्र मन ठेवायचं, एकाग्रता ठेवायची, जेवढं होईल तेवढं स्वामींचं नामस्मरण करायचं, जेवढं होईल आपल्याच्याने आपली परिस्थिती आहे तेवढं जेवढं होईल तेवढं 21 दिवसामध्ये चांगले कर्म चांगले काम असं कायमचे चांगले कर्म करावं, पण 21 दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्ही दान करायचं, गाईचा आशीर्वाद प्राप्त करायचा, आपल्या कुलदेवताचा रोज नामस्मरण रोज आवाहन करायचं, कुलदेवतेला आपल्या कमीत कमी कुलदेवताचा मान सन्मान नाही तर कुलदेवताच्या कोणती पण एक छोटीशी सेवा करायची, एक जप करायचा, याच्यामध्ये खूप 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 आपल्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपलं म्हणजे भाग्य बिघडलेला असेल तर जाग्यावर येतो, कोणत्याही प्रकारचा आपल्यावर संकटाचा डोंगर असाल तर तो नष्ट होतो। तर ही 21 दिवसाची सेवा आपल्याला ही अशा पद्धतीनं करायची। आता ही 21 दिवसाचं पारायण तुम्हाला 20 जून तर 7 जुलैपर्यंत करायचं आहे, रोजचा एक अध्याय। जर तुम्हाला 21 दिवसाची ही सेवा जमलीच नाही, तुम्हाला 11 दिवसच करायची, तर येणाऱ्या 30 जुलैपासून चालू करायचं रोजचं एक आसनी पारायण, रोज 30 जुलैपासून तर 10 जुलैपर्यंत 11 दिवसाचं 11 पारायण तुम्ही स्वामींच्या चरणी रुजू करू शकता। 30 जुलै तर 10 जुलैपर्यंत हे पारायण तुम्ही 11 करू शकता। जर तुम्हाला हे पारायण 11 पण करायचे नसतील तर 7 दिवस तुम्हाला ही सेवा 4 तारखेपासून तर 10 जुलैपर्यंत रोजचं एक पारायण एक आसनी तुम्ही करू शकता, असं सुद्धा तुम्ही करू शकता। 3 पद्धती सांगितलेल्या आहे। चौथी पद्धत अशी आहे, तुम्हाला काहीच नाही जमलं, फक्त तुमच्याकडे 10 मिनिटं वेळ आहे, फक्त 10 मिनिटं स्वामींची 21 दिवस सेवा, रोजचा हे एक अध्याय घ्यायचा आपल्याला, स्वामी समर्थ महाराजांचा एक अध्याय। हे बघा इथून चालू झालेला आहे, हे बघा इथून चालू झालेला आहे, ते हे बघा इथं संपलेलं आहे, फक्त हे एक पान इथं चालू झालेलं आहे तर इथं संपलेलं आहे। आपल्याला फक्त हे एक पान आपल्याला वाचायचं आहे। ही 10 मिनिटाची सेवा दररोज आणि नामस्मरण करायचं आहे। तर दररोज 20 जून पासून तर 10 जुलैपर्यंत रोजचा एक अध्याय तुम्ही नक्कीच करू शकता। हे 21 पारायण तुम्ही स्वामींच्या चरणी रुजू करू शकता। म्हणजे एक पूर्ण एक पारायण स्वामींच्या चरणी पूर्ण फुलाची पाकळी, जर तुम्हाला कोणतीच खूप सेवा नाही जमली तर हे एक पारायण पूर्ण करून गुरुपौर्णिमेपर्यंत एक पारायण तुम्ही स्वामींच्या चरणी रुजू करू शकता, रोजचा एक अध्याय घेऊ शकता। ही एक पद्धत। दुसरी 4 जुलै तर 10 जुलैपर्यंत 7 पारायण, तर ही 2 सेवा। तिसरी ही पद्धत आहे 30 तारखेपासून तर 10 जुलैपर्यंत 11 पारायण स्वामींच्या चरणी रुजू करू शकता। ह्या 4 पद्धती झाल्या। आणि एक आसनी पारायण 21 अध्यायाचं 21 पारायण तुम्हाला 21 दिवसामध्ये दररोज करायचे। तर हे 21 पारायण स्वामींच्या चरणी तुम्हाला जर रुजू करायचे असतील तर 20 तारखेपासून आरंभ करायचा तर 7 जुलैपर्यंत संपवायचे, हे 21 पारायण तुम्हाला करायचे। असे 5 पद्धती, हे 5 नियमनी 5 पद्धतीनं तुम्ही ही सेवा करू शकता। कोणतीही ही सेवा तुम्ही करू शकता। तर कोणतेही म्हणजे तुम्हाला कसा वेळ आहे तुमच्यावर अवलंबून आहे। जर आपल्या घरामध्ये लहान बाळ आहेत, लहान बाळामुळे कसं हे आपण पारायण करायला बसलो, ही सेवा करायला बसलो तर लहान मुलांनी म्हणजे टॉयलेट केली, सुसू केली, काही केली तर आपल्याला उठावं लागतं, घरामध्ये कोणी नसेल, एकटाच आहात तुम्ही, तर लहान मुलामुळे किंवा आपल्या घरामध्ये कोणी आजारी आहे त्याची आपण सेवा करत असतो, ती सेवा सर्वात मोठी आणि महत्त्वाची आहे। त्या सेवेमध्ये हे सेवेचे फळ आपोआप मिळून जातो। तेव्हा सुद्धा तुम्ही एकच अध्यायाचं पारायण नक्की करू शकता। जर तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल, त्या लोकांनी सुद्धा हे एकच पारायण 20 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत तुम्ही एक अध्याय पूर्ण कंप्लीट करू शकतात। 21 दिवसामध्ये 21 अध्याय तुम्ही कंप्लीट करू शकतात। अशा 5 पद्धती मी स्वामी चरित्र सारामृतांच्या 5 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर ही सेवा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी सेवेमध्ये जेवढे लोक येतील तेवढा प्रयत्न करा। एक सेवेकरी आपल्या आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आणा, लाख मोलेचं आपल्याला पुण्य लागेल, सर्व पापांचा नाश होईल। ही सेवा केल्यानंतर आपल्या वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये, भूतकाळ काळामध्ये काय बदल होतो, आपलं पूर्ण जीवन बदलून जातो। आपल्या सर्व कोणत्याही प्रकारचा दोष असेल, पितृदोष, वास्तुदोष, मनस्ताप, घरामध्ये कलह, घरामध्ये सुख शांती नाही, घरामध्ये एकोबा नाही, घरामध्ये कोणी कोणाचा मान ठेवत नाही, आपल्या घरामध्ये नेहमी नकारात्मक असते, नेहमी भांडण असतं,
तेव्हा त्या लोकांनी स्वामींची ही सेवा नक्की करून पाहावी, स्वामी सेवेमध्ये यावं। जेव्हा स्वामीच्या सेवेमध्ये येणार, जेव्हा श्री स्वामी समर्थ मनापासून तुम्ही हा षडाक्षरी मंत्र जपणार, तेव्हा तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल, एवढं प्रसन्न वाटेल, तुमचे सर्व दोष हळूहळू मुक्त होऊन जातील आणि तुम्ही एवढं या सेवेमध्ये मग्न व्हाल। तुम्ही पहिले आणि सेवेमध्ये आल्यावर काय बदल होईल तुम्ही स्वतः अनुभव घ्या। तर ही सेवा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, इथेच थांबूया। श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।